उपस्थित बंधू आणि भगिनींनो, घाटकोपरमध्ये पडत आहेत पावसांच्या सरी. घाटकोपरमध्ये पडत आहेत पावसांच्या सरी. तरी आम्ही सर्वजण आलेलो आहोत अण्णा भाऊंच्या घरी. त्यांची आवडते मला नेहमीच कादंबरी. अण्णा भाऊंची नेहमीच आवडते मला कादंबरी, कारण ती ऋतून बसलेली आहे माझ्या उरी. आपले नेते आहेत बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ. आपले नेते आहेत बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ. आणि बौद्ध आणि मातंग समाजाने एकत्र बसून खाऊ. आपण सर्वांनी मिळून महायुती सोबत जाऊ. आपण सर्वांनी मिळून महायुती सोबत जाऊ आणि निळी आणि पिवळी पताका गावागावात जाऊन लावू. तर आज या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था याचा भूमिपूजन सोहळा जो आहे तो SRAच्या वतीनं होत आहे. आणि या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब उपस्थित आहेत. मंगल प्रभात लोढा साहेब आहेत पालकमंत्री. दुसरे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित आहेत. या ठिकाणी आमच्या सोबत अलीकडेच आलेले सचिन भाऊ आहेत. पूर्वी आम्ही दोघे एकत्र होतो आणि आता एकत्र आलेलो. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या ऋतुताई तावडे आपल्या प्रथम नागरिक मुंबईच्या महापौर या ठिकाणी आहेत. खासदार संजय पाटील, या भागाचे आमदार राम कदम, दुसरे आमदार दिलीप लांडेजी, प्रसाद लाडजी, मनोज कोटक, कालिदास कोळंबकर, आणि आपले आमदार गोरखेजी आपल्या समाजाचे. अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आम्हाला सर्वांना आनंद आहे. या घाटकोपरच्या परिसरामध्ये या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं स्मारक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुण्यामध्ये पार्टी आहे. राज्य सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे. अण्णा भाऊ हे आमच्या दलित समाजातले मातंग समाजातले अत्यंत मोठे साहित्यिक आणि नेते आहेत. सांगली जिल्ह्यामधल्या वाटेगाव मधून ते चालत चालत मुंबईला आले. गावामध्ये पोट भरत नाही म्हणून पोट भरण्यासाठी मुंबई सारख्या शहरात आले आणि चिराग नगर मध्ये या झोपडपट्टीमध्ये अनेक वर्ष ते राहिले. शाळेमध्ये न जाणारी व्यक्ती पण त्यांच्याकडे बुद्धी एवढी होती. त्यांनी अनेक ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या लिहिल्या. फकीरा नावाची कादंबरी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी अर्पित केलेली आहे. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. अनेक माकडीचा माळ आहे. अचानक ज्या आपली आबी आहे. अचानक ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या अत्यंत उत्कृष्ट आहे. रशियामध्ये सुद्धा जाऊन अण्णाभाऊ आले. त्या काळामध्ये लाल बावट्याच्या चळवळीमध्ये ते होते.
मिलमधल्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सातत्यानं संघर्ष करणारे अण्णाभाऊ साठे त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचा आदर आहे. अण्णाभाऊ शाळेमध्ये गेले असते, डिग्र्या मिळवल्या असत्या तर अजूनही ते मोठे झाले असते, पण तरी सुद्धा त्यांची लेख निवडी जबरदस्त होती की अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या एकदा कादंबरी वाचायला घेतली की संपल्याशिवाय ती आपल्याला ठेवू वाटत नाही. अनेक ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या आपण वाचल्या पाहिजे. आज या ठिकाणी या घाटकोपरच्या परिसरामध्ये अण्णाभाऊंच्या नावाने आरटी नावाची संस्थेचं जे कामकाज आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना माझी नम्र विनंती आहे की मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. IAS झालेली मुलगी या ठिकाणी नाशिकची या ठिकाणी आलेली आहे. असे शेकडो IAS जे आहे ते या ठिकाणी आपल्या समाजातून निर्माण झाले पाहिजे. रिझर्वेशनचा फायदा मातंग समाजाला सुद्धा मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून जी RT आहे ती RT या ठिकाणी मुंबईच्या मध्य भागामध्ये ईशान्य मुंबईमध्ये ही संस्था या ठिकाणी सुरू होत आहे. मातंग समाजाच्या मुलांना मुलींना शिक्षण देण्यासाठी, समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचं ट्रेनिंग देण्यासाठी, छोटे मोठे उद्योग काढण्याचं ट्रेनिंग देण्यासाठी स्किल ट्रेनिंग आहे, शिक्षण आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे. अशा पद्धतीनं मातंग समाजातल्या तरुणांना तरुणींना अनेक योजनांसाठी त्याचा फायदा होण्यासाठी RTची स्थापना महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं दोघांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपली महायुती महाराष्ट्रामध्ये मजबूत होत आहे. आमचं जे NDAचं सरकार आहे ते NDAचं सरकार मजबूतपणे पुढे चाललेलं आहे. आंदोलन होत असतात, करा आंदोलन, शांततेच्या मार्गाने आंदोलन झाली पाहिजेत. आणि आज इथे अण्णाभाऊंच्या नावाने अत्यंत चांगला निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. आणि मातंग समाजाच्या भल्यासाठी, मातंग समाजाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक न्याय देण्यासाठी RTची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळं मी तुम्हाला एवढं सांगतो की जशी मुंबईमध्ये पुण्यामध्ये आहे भारती, जशी पुण्यामध्ये आहे भारती तशी आता मुंबईमध्ये आहे RT. पुण्यामध्ये आहे भारती तशी मुंबईमध्ये आहे RT. पण आपली सगळी एकत्र आली पाहिजेत कार्टी. आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. बौद्ध समाज, मातंग समाज, दलित समाज सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकमेकांच्या समस्या जाणून घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा केंद्रातला राज्यमंत्री म्हणून मी आपल्या सोबत आहे. आपण सर्वांनी मिळून आपल्या समाजासाठी न्याय मिळवून द्यायचा आहे का काम करायचं आहे. आणि अण्णाभाऊंचा सुंदर अशा पद्धतीचा जो पुतळा आहे हा पुतळा सुद्धा या स्मारकामध्ये उभा राहणार आहे. आणि एक अद्भुत अशा पद्धतीचं, अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं स्मारक म्हणण्यापेक्षा ही जे संस्था आहे ही संस्था इथं महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाज आणि इतरांसाठी काम करत राहणार आहे. आणि हे काम अत्यंत चांगलं आहे, त्याचा फायदा घ्या. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला मी आवाहन करतो. आणि आपला वेळ जास्त न घेता या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, प्रणाम, जय भीम, जय भारत, जय मातंग. धन्यवाद आठवले.